आपण इयत्ता 5वी विषय मराठी बंडूची इजार अध्ययन निष्पत्ती छोट्या चित्रकथा वाचन व नाट्यीकरण करतात. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं, असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडूमामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा धंदा जरा चुकला. अररर, इजार जरा लांब झाली. चांगली 4 बोटं लांब झाली. आता पुन्हा धोंडूमामाकडे जायचं म्हणजे? अगं, इजार जरा 4 बोटं कमी करून टाक घालतीस का? अहो, सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. तुबे, इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. आई, ये आई, इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार. इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाक घालते. आपला भाऊ किती राबतोय, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाक घालते. उग खेकासले पोरावर, एवढा राबतोय पोरगा. बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाक घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोटं कापतो व टाक घालतो. हां, सगळेजण आश्चर्याने पाहतात. मी इजार 4 बोटं कापली. दीदी म्हणाली, मी पण. अगं बाया, मी पण इजार 4 कापली आणि मी पण. चौघेही खळखळून हसतात.